हरि ओम। निजदास स्वरूप यात्रा या आध्यात्मिक चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत। या यात्रेत धावपळ नाही की शीण नाही, ओझे नाही, कसला खर्च नाही की गर्दी नाही। जसा घर्षणाविना ध्वनी व तेलाविना दीप ज्योत। येथे आहे आनंद, समाधान, तृप्ती, खरी शांती व विश्रांती। चला तर मग आपणही या यात्रेत सामील होऊ, जेणेकरून ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या भूमंडळी तयार होईल आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींचे स्वप्न साकार करण्यास आपण हातभार लावू। ओम तत्सत त्वम असि। हरि ओम। गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार। आपण आतापर्यंत 2 व्हिडिओ 6 यज्ञ पाहिले। आज आपण काही पुढील यज्ञ पाहू। 7वा यज्ञ आहे योग यज्ञ। योग याचा अर्थ आहे मिलन, एकरूप होणे, जुळणे। आता हे कशाशी एकरूप व्हायचे, कशाशी योग जुळवून आणायचा आहे, तर आपला जो जीवात्मा आहे आणि अंशात्मा यांचा आपल्याला योग जुळवून आणायचा आहे। कारण काय, तर आपलं जे जीवन आहे हे अंशात्म्याच्या प्रेरणेने व्हायला पाहिजे। अंशात्मा काय म्हणतोय त्याप्रमाणे आपलं कर्म व्हायला पाहिजे, मनाच्या मनमानीने नाही। तर आत्मप्रेरणेने कर्म होण्यासाठी यांचा हा योग जुळून येणं खूप महत्वाचं आहे की जीवात्मा आणि अंतरात्मा। बऱ्याच वेळेला आपला असा एक गैरसमज असतो की एक योगी म्हणला की काहीतरी मोठ्या अशा एक दाढी मिशा वाढलेल्या असाव्यात, केस वाढलेले असावेत, एक ठराविक प्रकारची वस्त्र घालावीत, संसारापासून दूर कुठेतरी लांब जंगलात जाऊन, गुहेत जाऊन डोळे मिटून शांत बसणे म्हणजे तो योगी। तर तसं नाहीये। आपला आदर्श जो आहे तो योगेश्वर श्रीकृष्ण त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला की इथेच या संसारात राहून कसं आपण योगी होऊ शकतो। योगा बाबतीत एक दुसरा असा गैरसमज आहे की खरा जो शब्द आहे तो योग, पण आजकाल त्याचा थोडा अपभ्रंश होऊन योगा असा शब्द झाला आणि आजकाल थोडीशी एक फॅशन झाली योगा म्हणायची। आय एम डुईंग योगा म्हणजे काय, तर एक ठराविक काहीतरी व्यायाम करायचा, एक ठराविक आसनं घालायची आणि असं वाटतं की मी योगा केलं किंवा योग केलं। खरं तर ही आसने वगैरे म्हणजे हा 1/10 योग आहे। योग अजून भरपूर मोठा काहीतरी आहे, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे। याच्यासाठी एक पतंजली अष्टांग योग हा माहिती असावा असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे की योग म्हणजे नेमकं काय आणि पतंजली अष्टांग योग हा आहे तरी काय। आपल्याला असं एक गैरसमज आहे की योग म्हणजे काहीतरी खूप मोठं अवघड आहे, आपल्याला जमेल का योगी होणं, पण खरं तसं नाहीये। हे योग म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे, फक्त आपल्याला त्याचा विसर झालाय। आपलं मूळ, आपलं ओरिजिन तेच आहे, फक्त याचा आपल्याला विसर झालाय आणि आपण देह किंवा इंद्रिय समजून कर्म करत असतो, पण आपण अंशात्मा आहोत। आपलं कर्म आत्मप्रेरणेनेच व्हायला पाहिजे, हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हा योग यज्ञ आहे। कारण जर का कर्म आत्मप्रेरणेने झालं तरच तिथे आनंद आहे।
आपल्याला योगी व्हायचंय, भोगी नाही. भोगी झालं तर तिथे सुख दुःख आहे. आपल्याला आनंद घ्यायचा आहे, म्हणून आपल्याला योगी होणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हा योगयज्ञ हा असा योगयज्ञ आहे. पुढचा जो यज्ञ आहे, 8वा यज्ञ, हा आहे देवयज्ञ. म्हणजे काय? हा भक्तियोग आहे. आपली ज्या देवदेवतेवर श्रद्धा असेल त्या विशिष्ट देवतेची उपासना करणे, त्याचे एखादे प्रतीक म्हणून समोर तस्वीर असणे किंवा मूर्ती असणे, त्याची प्राणप्रतिष्ठा करणे, त्याची मंत्र तंत्र यांनी योग्य अशी पूजा विधी करणे, एक धार्मिक वातावरण तयार करणे. त्याच्यामुळे काय होतं की ती मूर्ती किंवा तस्वीर आपण याच्यावर एकचित्त होतो. आणि हे जे काय धार्मिक वातावरण तयार होतं, याचा उपयोग आपल्याला पुढे आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप उपयोगाचा होतो. कारण हा देवयज्ञ केला, पूजा केली, अर्चा केली म्हणजे झालं, उठलं, संपलं असं नाहीये. आता आपल्याला या धार्मिकतेमधनं आध्यात्मिकतेमध्ये जायला पाहिजे. पूजा झाली, तिथे डोळे मिटून शांत बसलं पाहिजे, त्या देवावर एकचित्त झालं पाहिजे आणि तिथनं खरा आध्यात्मिक प्रगती सुरू होते. हे म्हणजे फक्त वातावरण निर्मिती होते. कारण स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की डोंट बी जस्ट रिलिजियस बट बी स्पिरिच्युअल. तसा हा जो देवयज्ञ आहे यांनी एक धार्मिक वातावरण झालं की त्याचा उपयोग आपल्याला पुढे आध्यात्मिक वातावरणामध्ये जायला त्याचा उपयोग होतो. तर असा हा देवयज्ञ आहे. योगेश्वर श्रीकृष्ण यांची बासरी हाच मोठा आनंद योग आहे. योगेश्वर श्रीकृष्णाच्या चतुर्भुज रूपात एका हातात सुदर्शन चक्र आहे, हा त्यांचा कर्मयोग आहे. दुसऱ्या हातात भगवद्गीता आहे, हा त्यांचा ज्ञानयोग आहे. तिसऱ्या हाताने ते आशीर्वाद देत आहेत, भक्तियोग आहे. आणि चौथ्या हातात ही बासरी आहे, हा त्यांचा आनंद योग आहे. आता आनंदी जीवन जगण्यासाठी त्यांनी 4थ्या अध्यायात 14 यज्ञ मानवाने करावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. पहिला आहे द्रव्य यज्ञ, ज्ञान यज्ञ, आहार यज्ञ, प्राणायाम यज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, योग यज्ञ, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, ब्रह्माग्नि यज्ञ, प्राणक्रिया यज्ञ, इंद्रिय यज्ञ, इंद्रिय विषय यज्ञ, इंद्रिय क्रिया यज्ञ. आपला 9वा जो यज्ञ आहे तो आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्म म्हणजे पसरणे. येथे सर्वत्र ब्रह्म आहे, हा सर्व ब्रह्माचा पसारा आहे. येथे प्रत्येक ठिकाणी जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, चल, अचल, सजीव, निर्जीव, येथे सर्वत्र ब्रह्म आहे याची जाण असणे म्हणजे ब्रह्मयज्ञ. येथे ब्रह्माशिवाय काहीही नाही. ब्रह्म म्हणजे पसरणे. जसे 24व्या श्लोकात भगवंत श्री म्हणतात की ब्रह्मार्पणर ब्रह्म हवे. म्हणजे काय? आपण जे जेवतो ते अन्न ब्रह्म आहे. ज्या ताटातून जेवतो ते ताट म्हणजे ब्रह्म आहे. खाणारा ब्रह्म आहे. खाण्याची क्रिया हे ब्रह्म आहे. खाण्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळणार आहे ते पण ब्रह्म आहे. हा सर्वत्र ब्रह्माचा पसारा आहे. सर्व खल्विदम ब्रह्म.
तर हे ब्रह्मज्ञान आहे, सर्वत्र ब्रह्म आहे, मग आपले आचरण सुद्धा ब्रह्माचरण नको का? ब्रह्माला अपेक्षित असेच आपले आचरण व्हायला पाहिजे, आणि हाच ब्रह्मयज्ञ आहे. पुढचा जो 10वा यज्ञ आहे तो आहे ब्रह्माग्नी यज्ञ. हा ज्ञानयोग आहे. एकदा का ब्रह्मयज्ञ झाला, एकदा का ब्रह्माची जाण झाली की हा देह आणि अंतरात्मा याचे आपण पृथक्करण करू शकतो. म्हणजे आता आपल्याला ज्ञान होतं की आपण देह नसून आपण देहधारी आहोत. या अंशात्म्यानी देह धारण केलेला आहे. जसे आपण घरात राहतो, म्हणजे घर वेगळं, आपण वेगळे, आपण म्हणजे घर होत नाही, तसा हा अंशात्मा या देहात राहतोय. देह वेगळा, अंशात्मा वेगळा, हे ज्ञान प्राप्त होतं. जसं भगवद्गीतेच्या 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग असा जो अध्याय आहे, त्यात भगवंत श्री म्हणतात की शेत वेगळं, शेत करणारा शेतकरी वेगळा, हे दोन वेगळे. तसंच आपण हा अंशात्मा या देहात राहतो, देह वेगळा, अंशात्मा वेगळा, असा हे थोडंसं पृथक्करण होतं की आपण म्हणजे या देहात राहणारे अंशात्मा आहोत. आपण देह नाही, आपण हा देह धारण केलाय, आपण देहधारी अंशात्मा आहोत. हे ज्ञान होतं. आणि मग काय होतं की या अंशात्म्याचा, या अंतरात्म्याचा त्या परमात्म्याशी योग जुळून येतो, आणि मग या अंतरात्म्याचे त्या परमात्म्यात हवन होते, त्यांचे मिलन होते. असा हा ब्रह्माग्नी यज्ञ आहे. सुरुवातीला एकदम समजायला हे थोडंसं कठीण जाईल, पण थोडंसं याच्यावर चिंतन मनन केलं, थोडा अभ्यास केला तर आपोआप हे ज्ञान प्राप्त होतं की आपण देह नसून देहधारी अंशात्मा आहोत. हे पृथक्करण होतं. हा ब्रह्मयज्ञ आहे. हरि ओम. ज्यांना कोणाला या यज्ञांची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आमचे गुरुवर्य योगदास यांनी हे गीतेचे 4 खंड लिहिले आहेत. याचा जरूर अभ्यास करावा. तसेच त्यांची प्रवचने पण यूट्यूबवर उपलब्ध आहेत. जय गणेश जोशी या चॅनेलवर, ती पण आपण ऐकू शकता. हरि ओम.